आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. भारत माता की. साहित्यभूषण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जयंतीचा उत्सव हा संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने हा दरवर्षी साजरा करण्यात येतो. 100व्या जयंतीचं औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाने संपूर्ण राज्यभर जे काही अण्णाभाऊ साठेंच्या संबंधित ज्या काही स्थळं आहेत, काही संस्था आहेत, अशा संस्थेचा विकास करण्यासंदर्भामध्ये आणि संपूर्ण राज्यभर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासंदर्भामध्ये शासनाने कार्यक्रम जाहीर केला आणि तो मागच्या 2-3 वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे. सोबतच या ठिकाणी या जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी संपूर्ण सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असणाऱ्या संस्था, त्यानंतर वसतिगृह, निवासी शाळा या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा आणि कार्याचा प्रचार प्रसार करण्याचं संपूर्ण राज्यभर निश्चित केलं आणि ते केलं. आणि निश्चितच या ठिकाणी आज त्यांची जयंती उत्साहाने आपण या ठिकाणी साजरी करतो आहे. या ठिकाणी या जयंतीच्या पुनश्च आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. मंच पे उपस्थित सभी रिस्पेक्टेड डिग्निटरीज और यहाँ उपस्थित सभी गणमान्य मेरे भाई और बहनों, मेरा नाम अंकित सुरेश खरे है. मैं एक सफाई कामगार वर्ग से आता हूँ. मेरे पिताजी और माताजी बहुत सालों से और हमारे पूर्वज सफाई कामगार काम करते आए हैं. एक्चुअली मैंने एक एग्ज़ाम क्रैक की गेट, उसके बाद मुझे पूरे इंडिया के 4 बेस्ड इंस्टीट्यूशन, जिसमें पहला है IIT जोधपुर, उसके बाद IIT गुवाहाटी, उसके बाद इंडियन इंस्टीट्यूट ऑफ स्पेस तिरुवनंतपुरम और उसके बाद डिफेंस इंस्टीट्यूट पुणे, ये चारों इंस्टीट्यूशन से मुझे एमटेक के लिए ऑफ़र था. ऑफ़र आने के बाद मैंने ये चारों इंस्टीट्यूशन में से डिफेंस इंस्टीट्यूट ऑफ एडवांस टेक्नोलॉजी पुणे, यहाँ पे एमटेक के लिए आर्टिफिशियल इंटेलिजेंस कोर्स का सिलेक्शन किया और मैं पहला सफाई कामगार का स्टूडेंट हूँ, लड़का हूँ जो वहाँ तक गया है. अब मैं थोड़ा ये बताना चाहूँगा कि ठीक है मेरा सिलेक्शन तो हो गया, बट वहाँ पे होता है ऑनलाइन वेरिफिकेशन, उसके लिए कास्ट वैलिडिटी की ज़रूरत थी. तो मैं रिस्पेक्टेड पवार सर और कवाड़े मैडम का आभार व्यक्त करना चाहूँगा, जिन्होंने 3 दिन के अंदर 3 वर्किंग डेज़ के अंदर इन्होंने कास्ट वैलिडिटी मुझे इशू करा के दिया और मैंने अपना वहाँ पे ऑनलाइन डॉक्यूमेंट वेरिफिकेशन किया. अब ये होने के बाद एक और स्टेज था जिसमें मुझे पैसों की दिक्कत थी, आर्थिक सहायता की ज़रूरत थी, फाइनेंशियल सपोर्ट की. तो मैं बहुत से बैंक पे गया, बहुत धक्के खाए, बहुत से पॉलिटिशियंस के भी पास गया, बट मेरा काम नहीं हो रहा था. मेरे पिताजी ने भी फाइनेंशियल सपोर्ट किया थोड़ा मुझे, बट फिर भी कमी आ रही थी. फिर मैं समाज कल्याण विभाग के हमारे जो अधिकारी है बाबा साहब देशमुख, इनके पास गया. जैसे इनको बताया मैंने, तो सर ने तुरंत बैठे बैठे अपने केबिन में ही पूना के असिस्टेंट कमिश्नर मैडम से बात की. मुझे समाज कल्याण से हॉस्टल दिलाने के लिए इन्होंने रिक्वेस्ट की और वो रिक्वेस्ट एक्सेप्ट भी हो गई. बट उसके बाद भी सर का ऐसा कहना था कि आप मिलिट्री के ही यानी डिफेंस के ही हॉस्टल में रहिए और आपको जो भी आर्थिक सहायता होंगी तो मैं आपको प्रोवाइड करूंगा. वहाँ बैठे बैठे इन्होंने बैंक ऑफ महाराष्ट्र VIDC नागपुर ब्रांच यहाँ के मैनेजर श्री रुपेश नागरीकर को
आवेदन किया और इनको कहा कि इनका लोन आप सैंक्शन करो। और मैं आपको ये बताना चाहूँगा, श्री रुपेश नागरीकर, बैंक ऑफ महाराष्ट्र, VIDC, इनका मैं आभार व्यक्त करता हूँ। इन्होंने 4 वर्किंग डेज के अंदर मेरा एजुकेशन लोन सैंक्शन किया, और सैंक्शन ही नहीं किया, पिछले शुक्रवार को इन्होंने मेरी हॉस्टल की फ़ीस भी डिपॉजिट करा दी है। तो आखिर में मैं ये पूरा का पूरा जो मेरे साथ इंसिडेंट हुआ है इसको कंक्लूड करता हूँ। डॉक्टर आम्बेडकर का एक वर्ड है, एजुकेशन इज़ अ ओनली टूल विच चेंजेस द सिविलाइजेशन। मैंने एजुकेशन को छोड़ा नहीं। मेरे माता पिता का जो बैकग्राउंड है, हमारा जो कार्यशैली का काम है, उसको देखते हुए मैं कभी हारा नहीं, गिव अप नहीं किया। और उससे भी बड़ी बात है, डॉक्टर भीमराव अम्बेडकर ने मुझे कभी हारने नहीं दिया। और आखिर में मैं एक ही लाइन बोलूँगा, ये जो समाज कल्याण विभाग है, ये सही में जो भी पिछड़े समाज है, जो भी जिनको भी ज़रूरत है, जो भी ज़रूरतमंद लोग हैं, जो भी एकदम दुर्बल घटक से आते हैं, उनका सही में ये लोग कल्याण करते हैं। इन सभी के लिए मैं इन सभी समाज कल्याण विभाग के अधिकारी, सभी जितने भी लोग यहाँ पे गणमान्य लोग यहाँ पे काम करते हैं, उन सभी का तहे दिल से शुक्रिया करता हूँ, थैंक यू बोलता हूँ। एंड जय हिंद, जय भारत, जय भीम। जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने समाज कल्याण विभागाच्या या अतिशय आगळेवेगळ्या कार्यक्रमामध्ये मला बोलवल्याबद्दल पहिल्यांदा विभागाला मी मनापासून धन्यवाद देतो। एक अतिशय चांगला कार्यक्रम, इथले मोठे मान्यवरांचा आदर करून आपण इथे आयोजित करत आहोत। आणि मला अजून आनंद मिळाला ते जेव्हा मी श्री करे यांना भेटलो आणि त्यांना सत्कार करायचं मला संधी मिळाली। खऱ्या अर्थाने ही एक सक्सेस स्टोरी आहे। अशाच प्रकारचं खूप सारे सक्सेस स्टोरी आपल्या समाजामध्ये, आपल्या पर्टिक्युलर जे मागासवर्गीय लोकांकडून पुढे कसं आणायचं त्याच्यासाठी जे इन्स्पिरेशन असं सांगता येते, अशा प्रकारचं खूप सारे लोकांचं आहे। त्या सगळ्यांचं प्रोत्साहन करणे, पुढे नेणे त्यांना आणि समाजाचा उंच पातळीपर्यंत त्यांना घेऊन जाणे, ही सगळं महत्त्वाचा विचार ठेवून समाज कल्याण विभागाने वेळोवेळी खूप सारे कामं करत आहेत। आपण समाज कल्याण विभागात आपण बघतो, फक्त आपण वैयक्तिक लाभार्थीचा योजना देण्याकडे आपण पाहतो, मात्र तशी नाही आहे। त्यांचं कामं आणखी विस्तारित स्वरूपाचं आहे। आपण पाहिलं तर जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, गावामध्ये आपण वसतिगृह चालवतात, स्कॉलरशिप आपण उपलब्ध करून देतो। मुलांचं जे शिक्षण आहे त्याचं बरेच काही मुलं मी पाहितलेले स्वतःहून, ते आपल्या स्कॉलरशिपवर अवलंबून राहतात, त्यांचं शाळांचं अवलंबून राहतात। म्हणजे अतिशय एक महाराष्ट्र शासनाने प्रत्येक वेळी समाज कल्याण विभागाच्यावर इतकी जोर देतात, त्याच्यातून आपल्या मुलं आपल्या पिढीपेक्षा पुढचा पिढी आणखी पुढे गेलं पाहिजे, त्याचा आपण चांगला अनुभव इथे घेतलेले। मला या ठिकाणी एक गोष्ट शेअर करायची इच्छा वाटत होते। जसा श्री करेंनी त्यांनी स्वच्छता कामगारांचं वारस म्हणून त्यांनी ओळख करून दिली आहे, त्याच्यामुळे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। काही दिवसापूर्वी महापालिकामध्ये जे आपण लाडपागे समितीचा आढावा घेतो, आपण वारंवार आपण स्वच्छता कर्मचाऱ्यांचा संबंधितच्या मध्ये एक समिती येऊन गेली होती विधानसभाचं वगैरे। त्यानंतर आपण त्याच्या संदर्भाचं त्यांच्या समस्यांचा आपण आढावा घेत असताना मला एक गोष्ट लक्षात आले होते, आपण जे लाडपागे समितीच्या प्रमाणे आपण वारसांना आपण लाभ देत राहतो, परंतु ते वारस पण फक्त स्वच्छताचं काम करत राहत होते। मी मग सांगितलं होतं थोडं का असा स्वीपरचा मुलं कशाला स्वीपिंग करायचं, त्यांनी काय करतात वगैरे। मग त्यांना सांगितलं जेवढं लोकांना आपण मागील 3-4 वर्षामध्ये आपण अशा प्रकारचं नोकरी दिलेले लाडपागेच्या अनुषंगाने, त्यांचं यादी आणि त्यांचं क्वालिफिकेशन दाखवा। आणि मला आश्चर्य वाटलं, त्याच्यामध्ये खूप सारे मुलं त्यांचे जे क्लास 3साठी पात्र आहे परंतु क्लास 4चा नोकरी करत होते। मी त्यांना सांगितलं अशा सर्वांना क्लास 3चं नोकरी द्यायला पाहिजे, परंतु त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं क्लास 3 द्यायला हरकत नाही आहे, परंतु क्लास 3 दिल्यानंतर त्यांना लाडपागेचा फायदा मिळणार नाही, म्हणजे त्यांचं मुलांना पुढे अशा प्रकारचं नोकरी मिळणार नाही। परत मी सांगितलं एका व्यक्तींचं कायमस्वरूपी त्यांचं पिढी स्वीपिंग करणे अपेक्षित नाही आहे, आणि पहिला तुम्ही त्यांना संधी कळवा। त्यांनी तर नकार दिले तर मग तुम्ही क्लास 4 द्या, परंतु ज्यावेळी त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या पात्रतेप्रमाणे क्लास 3 क्लास 2चा पात्र असेल तर त्यांना तिथला नोकरी द्या म्हणून त्यांना इन्स्ट्रक्शन दिले।
मला आनंद वाटतो. त्याच्यानंतर आपण जवळपास 10-12 लोकांना आपण दिलेली आहे. फक्त आपण जे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण कशा प्रकारचं आणि आपल्या हक्कासाठी, जसं बाबासाहेबांनी सांगितलं, आपल्या हक्कासाठी आपणच आवाज उठवायला पाहिजे. आपल्या ज्या व्यक्ती लाटपाग्याचा फायदा घेऊन त्यांनी नोकरीला आले, त्यांनी परंतु सांगायला पाहिजे त्यांनी ग्रॅज्युएट आहे, त्यांनी क्लास 3साठी पात्र आहे, क्लास 2साठी पात्र आहे. त्यांनी सांगणे अपेक्षित आहे. क्लास 3चं आपण देतो, क्लास 2चं देत नाही. क्लास 3चं तरी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या फायदा करायला लागलं होतं. मला आनंद वाटतं अशाच प्रकारचं खूप सारे क्षमता असलेले मुलं आपल्या समाजामध्ये असतात. अशा प्रकारचं खूप मोठे महानुभव व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राने पूर्ण देशासाठी दिलेले, बाबासाहेबांचा असो, अण्णाभाऊ साठेंचा असो का, त्या सगळ्यांचा विचार आणि त्यांचं आपल्यासाठी दिलेले जे आदेश आणि ते जे त्यांचं लाईफच्या लेसन्स आहे ते आपण प्रत्येकाने कायमस्वरूपी फॉलो करायला पाहिजे. आणि आपल्यापेक्षा आपलं पुढचं पिढी अजून चांगल्या प्रकारचं या जीवनमान राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया. समाज कल्याण विभागाने अतिशय चांगला या उपक्रम आजच्या या कार्यक्रम आयोजित केलेले. त्याकरिता मी श्री देशमुख ते मला सोडले नव्हतं, मला दुसरं मीटिंग चालू होतं, तरीसुद्धा त्यांनी बोलले. मला इथे खूप आनंद मिळाला, खूप लोकांशी बोलणे आणि खूप मोठे समाजकार्य काम करणारे लोक मिळले. या ठिकाणी कलेक्टर मॅडम पण स्वतः वेळात वेळ काढून आलेले. मंचावर खूप मोठे मान्यवर, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेली लोक आहे. सामाजिक विकास, बचत गट, महिला विकास, सगळं ठिकाणी काम करणारे लोक आहेत. त्या सर्वांना मी आजच्या दिवसाने शुभेच्छा देतो आणि मला बोलल्याबद्दल परत धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला मला निमंत्रित केल्याबद्दल आणि ही संधी दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. समाजामध्ये जेव्हा आपण वावरतो, समाजात जेव्हा राहतो, तर एक संविधानामध्ये प्रेरित, समकक्ष आणि इक्वल समाजाची परिकल्पना आपल्या मनामध्ये असते. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक सार्वभौम सत्ता तर सांगितलीच होती, पण त्याच्या स्वातंत्र्यानंतर बाद सोशलिस्ट डेमोक्रॅटिक रिपब्लिकची संकल्पना होती. समताच्यापेक्षा जास्त किंवा स्वतंत्रतापेक्षा जास्त त्यांनी बंधुत्वाला महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा आज आपण वाचन करतो आणि बघतो, तर मंचावरील सर्व मान्यवर जे उपस्थित आहेत आणि माझ्यासोबत ॲडिशनल कलेक्टर साहेब पवार आहेत, जे आपल्या रिसेंटली त्यांचा एक टॉक झाला आहे, आय होप सगळ्यांनी ऐकलं असेल, की जात पडताळणी समितीमध्ये काय विषय असतात आणि लोकांना जात पडताळणी, जसं आता आपण बघितलं किती महत्त्वाचं एक डॉक्युमेंट आपल्याला मिळालेलं आहे. तर मंचावरील सर्व मान्यवरसुद्धा हे मान्य करतील की बंधुत्वता, जे आज आपण सगळे एकत्र बसलेले आहोत एकमेकांचे बंधू आणि बहीण म्हणून, ते किती महत्त्वाचं आहे. आणि ते नसलं तर आपलं स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही. आज जेव्हा मी इथे उभा आहे, एक महिला स्वयंसहायता गटाचं प्रतिनिधित्व करते, पण मी एकटी स्त्री म्हणून काही करू शकत नाही. माझ्यासोबत माझे सगळे बंधू जे आहेत पुरुष, माझे वडील असतील, माझे भाऊ असतील, माझा मुलगा आहे, इतर जे कोणी आहे, जेव्हा ते माझ्यासोबत आले, जेव्हा त्यांनी माझ्या हाताला बळ दिलं, मला बटकट केलं, तेव्हाच मी आजच्या समाजामध्ये उभी आहे, तेव्हाच ते शक्य झालेलं आहे. तर हेच काम अण्णाभाऊ साठे सारख्या समाजसुधारकने केलेलं आहे, ज्यांचे आज आपण जन्मशताब्दी जयंतीचा कार्यक्रम घेत आहोत. की समाजामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी तर सांगितलंच होतं की एकत्र घेऊन सगळ्यांनी जायचंच आहे. आणि त्यांचंच उदाहरण घेऊन उत्कृष्ट कादंबरी लिहिले, लावणीही लिहिलं, अशा आपल्या अण्णाभाऊ साठे. कारण समाजामध्ये कोणतं संगीत महत्त्वाचं आहे, कोणत्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचतो, तर ते माध्यम फार महत्त्वाचं आहे. भाषणातनं कधी कधी काही पोचतात, लिखाणातनं पोचतात, म्हणून त्यांच्या इतक्या कादंबऱ्या आणि इतक्या कहाण्या ज्या आहेत, जे स्टोरीज इतके प्रचलित आणि प्रचिती त्याची आहे. म्हणून आपल्यापैकी, मला माहिती नाही किती लोकांनी वाचलं नाही, पण मलाही
म्हणजे संधी मिळाली जेव्हा जेव्हा वाचायची तर वाचायचा प्रयत्न पण निश्चित करावे अशी मी विनंती सगळ्यांना करते. कारण नुसतं बोलण्यातनं काही होत नाही, आचरणाने अनेक गोष्टी आपण करू शकतो. आणि हे जे थोर व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे तर त्यांचं जेव्हा आपण एक्झाम्पल घेतो आणि त्यांच्यातनं आपण जेव्हा शिकतो की आपल्याला पुढे काय करायचं आहे, पुढे काय जायचं आहे, तर हे आदर्श आपल्यासाठी खूप चांगले आहेत. सिनेमाचं नटी आपल्याला खूप सहजपणे आपण आयडल म्हणून घेतो कारण ते एकदम चटकन मिळालेलं सक्सेस आहे. प्रत्येकाला आयुष्यामध्ये आज असं वाटतं की आपल्याला 2 मिनिट मॅगी नूडल्सप्रमाणे सक्सेस मिळायला पाहिजे. पण सक्सेस काय इतकं सोपं आहे का? जर आपण आपले थोर व्यक्तिमत्व पुरुष जर बघितले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, इतर जे आपले जे आहेत व्यक्तिमत्व थोर आपले समाजसुधारक राहिलेले असतील, महात्मा ज्योतिराव फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, तर ह्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रगलशिवाय पुढे कोणी येऊ शकत नाही. आमच्याही आयुष्यामध्ये आधी आम्ही स्ट्रगल केलं म्हणून एका विशिष्ट पदावरती अभ्यास करून पोचलो, पण त्यासाठी रात्रंदिवसाची मेहनत असते, त्यासाठी समाजामध्ये विविध लोक आपल्यासोबत असतात आणि तेव्हाच हे जे आपण म्हणतो की समाज घडतं तेव्हाच ते शक्य होतं. आणि तेव्हाच ते शक्य होईल जेव्हा आपण सगळे एकमेकांच्यासाठी राहू, जेव्हा आपण सगळे एकमेकांसाठी मदतीचा हात पुढे घेऊ. नाहीतर हे सगळं जे आहेत हे शक्य होणार नाही. जसं त्यांनी सांगितलेलं आहे की जग बदल घालून घाव सांगून गेलेत आम्हास भीमराव. तर हे जे एक्झाम्पल्स आपल्यासमोर आहेत, हे जे गीत त्याने गायलेले आहेत, माझी विनंती राहील समाज कल्याण विभागाला की त्यातले काही निवडक गीत जे आहेत ज्याच्यामधनं प्रेरणा आहे की नैराश्य कसं मिटवावं, समाजामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण काढून टाकायला पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोचवलं तर हा विषम समाज जे आहे, उंच आणि नीच, जातीभेद, धर्मभेद, इतर जे काय न कळत आपण आपल्या अंगीकृत असतं. कारण जेव्हा आपण जन्मतो, बाळा जेव्हा आपण बघितलं तर त्याला काही माहिती नसतं, तो धर्मनिरपेक्ष असतो, त्याला फक्त निखळ प्रेम माहिती असतं. कोणी त्याला हात लावला तर त्याला असं वाटत नाही की अमुक व्यक्ती, माझी आईवडीलसुद्धा तेव्हा ते ओळखत नाही. हळूहळू आपण त्याच्या मनामध्ये असे बिंबत जातो जातीभेद, रंगभेद, लिंगभेद, इतर जे विषमता आहे, तर जो त्याचं इनसन्स आहे ते हळूहळू तो जे बाळ आहे ते गमवत असतो. पण ते इनोसन्स कायम ठेवावा, ज्या लहान मुलामध्ये जे स्वतःहून एक प्रेमाची जी भावना आहे, ती निर्मलता जी आहे, ते जगवण्यासाठी तुमचं आणि माझंही कर्तव्य आहे की आपल्या मुलांमध्ये एक धर्मनिरपेक्ष आणि भेदभावशिवाय एक समाज कसं निर्माण करायचं. आणि ज्या थोर व्यक्तिमत्व आपल्यासमोर आलेले आहेत, ज्यांनी एक आदर्श घडवलेला आहे, तर हे द्वेषाची जी भावना आहे ते मनामध्ये न ठेवता आपण कसे पुढे जाऊ शकतो ह्याकडे बघणं फार महत्त्वाचं आहे. मी आपल्या सगळ्यांना आजच्या दिवशीचं शुभेच्छा देते की आज आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत, एका कॉजसाठी जमलेलो आहोत. आणि हे जे विषमताचा जो शेषनाग आहे, जसं अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा सांगितले, ह्याला सगळ्यांना आपण मात करून एकत्र येऊन एक चांगला सुंदर समाज निर्माण करण्यासाठी अधिक परिश्रम घ्यायची गरज आहे. असं नाही की आत्ता ऑलरेडी सगळं मिटलेलं आहे. हॅव्ज अँड हॅव नॉट्स जे मार्क्सने सुद्धा बोललेले होते ते अजूनही आहे. आणि एक चांगला एक्झाम्पल आता माननीय विभागीय आयुक्त महोदय आणि मनपा आयुक्तांनी दिलेलं आहे की लाडपागी समितीमध्ये त्यांनी उदाहरण दिलं की क्लास 3 क्लास 2चं जे नॉमिनेशन आहे, स्वतःहून पण लोक त्याच क्लास 4मध्ये जायच्या इच्छुक असतात असं दिसून येतं. तर आपल्याला वरती आल्यावरती कदाचित आपल्याला फायदे कमी मिळणार आहे, परंतु आपण त्या त्रोटक फायद्यांचा विचार न करता भविष्यामध्ये आपण एका विशिष्ट वर्गामध्ये गेलो तर आपला घराची जी विचार करायची पद्धत आहे, आपल्या मुलांची जी विचार करायची पद्धत आहे, ते कसं बदलू शकेल ते खूप आपल्याला लक्षात येऊ शकते. मी अभिनंदन करते खरेंचं. त्यांनी खूप म्हणजे इतकं इन्स्पिरेशनल आहे की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये किती मोठं बदल आणलेलं आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी जे सहज शक्य नाही आहे ते त्यांनी करून दाखवलं आहे. आजही जर आपण विचार केलं तर अशा प्रख्यात इन्स्टिट्यूटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखं ॲडमिशन मिळवणं किती लोकांना शक्य असणार आहे सांगा? मला तर नसणार आहे, बरोबर आहे ना? इट्स इम्पॉसिबल. तुमच्या आणि माझ्यासारख्या व्यक्तीच्या
विचाराच्या पलीकडे आहे, पण त्यांनी ते करून दाखवलं. आणि अशा एक्झाम्पल्स आपल्यासाठी खूप गरजेचे आहेत की आपण परिश्रम अथक करावा. आपण समाजाच्या कोणत्या घटकात आहोत ते महत्त्वाचं नाही आहे. उंच उंच परिवार, उंच उंच जातीचे लोक अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कधी कधी गुंतलेले असतात आणि मोठं मोठं कार्य करायला विसरून जातात, जे आपल्याला इतर काही लोक उदाहरण सहजतेने करून दाखवतात. माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती की आपल्या मुलांना स्वप्न पाहू द्या आणि त्यांना कोणत्याही मनामध्ये असं भीती नसू दे की आपण विशिष्ट समाजामधले आहेत म्हणून आपण काय करू शकत नाही. आपल्या आईवडीलपेक्षा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कोणच नाही. जेव्हा आपण उंच भरारी मुलगा किंवा मुलगीला करायची एक संधी देतो की हे तुलाही शक्य आहे, आम्ही तुझ्यासोबत आहोत, तेव्हा ते बाळ जे आहे स्वप्न बघतात, भरारी घेण्याचे हिंमत त्याच्यामध्ये येते. तर आपण ती हिंमत बनवूया. आपल्या मुलांना, आपल्या समाजामध्ये जे कोणी आहे शिक्षण घेत आहे त्यांचा हात अजून बळकट करूया, वृद्धिगत करूया. आणि तेव्हाच हे जे आपण जयंती साजरा करतो अशा थोर व्यक्तींचा, ते खऱ्या अर्थाने खरं होऊ शकेल. सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि मला इथे बोलवल्याबद्दल आणि संधी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, आज मला मुख्यत्वे सरांनी सांगितलं की तुम्ही मार्गदर्शन करा. मार्गदर्शन करण्याइतपत तर माझी एवढी उंची नाही आहे, परंतु अण्णाभाऊ साठे हे जे रसायन आहे की जग बदल घालूनी घावं, सांगूल गेले मला भीमरावं, या एका वाक्यातून ज्या माणसाच्या प्रतिभेची उंची, त्याचं आकलन आपल्याला व्हावं, असं काही हे छोटं रसायन नाही आहे. अण्णाभाऊ साठेंच्या सबंध जीवनाचं जे सार होतं, ते सबंध जीवनाचं सार त्यांनी दोनच शब्दात मांडलेलं आहे की ही जी पृथ्वी आहे ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नाही, तर ही दलितांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे. कष्टकऱ्यांचा आणि दलितांचा आवाज बुलंद करण्याचं सर्वप्रथम काम या संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कोणी केलं असेल तर ते अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. हे आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात घ्यावं लागेल. अवघं उनपुरं 49 वर्षाचं आयुष्य, परंतु ह्या एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये एवढा प्रदीर्घ आणि एवढा मोठा लेखन प्रपंच आणि व्यासंग हा जो ह्या व्यक्तीनं घडवला, हे केवळ ह्या मी मराठी सारस्वत किंवा मराठी साहित्य विश्वच नव्हे तर सबंध जगाच्या साहित्य विश्वामध्ये सुद्धा आश्चर्यकारक वाटावं, आठवं आश्चर्य ठरावलं असं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आणि त्यांच्या साहित्याचा दर्जा आहे. येथे मला जाणीवपूर्वक नमूद केलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेंचा केवळ लेखक ह्या अर्थानं जर आपण विचार केला तर अण्णाभाऊ साठेंनी कोणतं साहित्य, कोणत्या प्रकारचं साहित्य लिहिलं नाही असा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल. कथा असतील, कादंबऱ्या असतील, ललित लिखाण असेल, प्रवास वर्णन असतील, व्यक्तिविशेष लिखाण असेल, लावण्या असतील, पोवाड्या असतील, सर्व प्रकारच्या लिखाण हे आमच्या अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. आणि हे लिखाण करत असताना अण्णाभाऊ साठेंचे समकालीन अनेक साहित्यिक होते. आणि हे सांगावं असं वाटतं इथे जाणीवपूर्वक की जी आपली परंपरागत समाज पद्धती असेल, या समाज पद्धतीमध्ये जातीनुसार, वर्णानुसार ठरवलेल्या व्यक्तीचा दर्जा असेल, त्यानुसार प्रत्येकाच्या साहित्याचं योग्य मूल्यमापन हे निश्चितच झालेलं नाही आहे. आजही मी नाव घेणार नाही, परंतु मराठी साहित्याचा विश्वास एका विद्वान स्त्रीने लिहिला. आणि ज्या मराठी सारस्वतामध्ये, ज्या मराठी साहित्य विश्वामध्ये ज्यांचं साहित्य अग्रक्रमाने यायला पाहिजे त्या व्यक्तीचा साधा नामोल्लेखसुद्धा त्या ग्रंथात होत नाही. यावरनं ही प्रचलित व्यवस्था
समाजातल्या तळागाळातल्या मंडळींना, दलित मंडळींना कशी बाजूला सारते, त्यांचं काम हे उत्कृष्ट प्रतीचं असताना सुद्धा त्यांचा नामोल्लेख कसा टाळला जातो याचं जाज्वल्य उदाहरण आहे. अण्णाभाऊ साठेंच्या काळामधले लेखक, प्रतितयश लेखक, नाव मी कोणाचीच घेणार नाही, परंतु ही मंडळी जेव्हा दिवाणखान्यातलं लेखन करत होती, यांचे लेखनाचे जे आदर्श होते हे उच्चभ्रू मंडळी, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली मंडळी, ह्या मंडळींच्या जीवनातली उलथापालथ, मग ते शृंगार प्रधान असेल, सामाजिक असेल, प्रवास वर्णन असतील, ही या मंडळींनी मुख्यत्वे केली. परंतु त्यांच्या कुठल्याही साहित्यामध्ये, त्यांच्या कुठल्याही लिखाणामध्ये ह्या भारतीय सामाजिक परंपरेनी ज्यांना गावकुसाच्या बाहेर ठेवलं, ज्यांना वंचित ठेवलं, ज्यांना दुर्बल ठेवलं हा शब्द आवर्जून इथे वापरावा लागतो. कारण दुर्बल असणे आणि दुर्बल ठेवणे, वंचित असणे आणि वंचित ठेवणे यामध्ये फरक आहे. जेव्हा दुसऱ्याच्या कार्यकारण भावामुळे एखाद्या व्यक्तीची प्रगती खुंटते, जेव्हा दुसऱ्या एका बृहत समाज घटकाने प्रगतीची दारं बंद केल्यामुळं एखाद्या समाज घटकाची प्रगती खुंटते, तेव्हा त्या समाज घटकाला जाणीवपूर्वक वंचित ठेवलं, जाणीवपूर्वक गरिबीत ठेवलं, जाणीवपूर्वक दुःखात ठेवलं, जाणीवपूर्वक अभावाच्या स्थितीत ठेवलं असं आवर्जून म्हणावं लागतं. तर ह्या मंडळींचे, साहित्यिक मंडळींचे जे आदर्श होते हे अशा उच्चभ्रू समाजातनं आलेले नायक नायिका होते. त्यांना गरिबीचे चटके कुठे लागले नाही, त्यांनी जीवनातलं दुःख कधी बघितलं नाही. केवळ आदर्शवाद, राष्ट्रवाद आणि उच्चभ्रू मंडळींच्या जीवनातल्या घडामोडी हे त्यांचे आदर्श. प्रथम अण्णाभाऊ साठेंनी साहित्याला या परिघाच्या बाहेर काढलं आणि जो दलित होता, जो वंचित होता, जो शोषित होता, ज्याच्यावर अन्याय झाला, मग ते पारध्याचे पाड्यावर राहणारी पारध्यांची मुलं असतील, गाव कुसाबाहेर राहणारे मांगा महारांची मुलं असतील, किंवा मग एखादा सत्तू असेल इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड करणारा, अशी माणसं जी रस्त्यावर आहेत, ज्यांच्याकडे काहीच नाही आहे, ज्यांना ह्या समाजव्यवस्थेनं प्रचंड अभावामध्ये सतत ठेवलेलं आहे, अशी साधी सुधी माणसं अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये त्यांनी नायक आणि नायिका म्हणून प्रदर्शित केलेली आहेत. हे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी नायकत्व कोणाला दिलं? देह विक्रय करणाऱ्या एका नायिकेला त्यांनी नायकत्व दिलं. मदाऱ्याचा खेळ करणाऱ्या डोंबाऱ्याला अण्णाभाऊ साठेंनी नायकत्व दिलं. इंग्रजांविरुद्ध बंड करून आणि गावामध्ये अन्याय सहन करणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या गावातल्या गावकुसाबाहेरच्या माणसाला अण्णांनी नायकत्व दिलं, त्याला नायक बनवलं. त्याला नायक आत्तापर्यंत कोणीच बनवलं नाही, ज्याला कोणीच वाली नाही, ज्याच्या पाठीमागे कोणती सत्ता नाही, ज्याच्या पाठीमागे कोणती भौतिक साधनं नाही आहेत, ज्याच्या मागे कोणताही सांस्कृतिक इतिहास नाही आहे, अशा दलित, शोषित, पीडित माणसाला आणि व्यक्तीला अण्णाभाऊ साठेंनी नायक आणि नायकत्व प्रदान केलं. हे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. एक साहित्यिक म्हणून तर त्यांची उंची अमर्याद आहे, त्याचं वर्णनच करता येणार नाही. कारण जगामध्ये एवढ्या विभिन्न 27 भाषांमध्ये विविध कादंबऱ्यांचं भाषांतर होणं ही साधीसुधी गोष्ट नाही आहे. आणि त्या काळात कम्युनिस्ट चळवळीच्या माध्यमातून जेव्हा रशियात अण्णाभाऊ साठे गेले, तिथे सुद्धा त्यांचा फार मोठा फॅन, एक त्यांचा चाहता वर्ग निर्माण झाला. कारण अण्णाभाऊ साठे हे अगदी लोकांच्या मनाला जाऊन भिडत. त्यांच्या वगनाट्य असतील, त्यांच्या लावण्या असतील, त्यांची पोवाडे असतील, ही सांगण्याची त्यांची पद्धत, वर्णन करण्याची पद्धत ही मनाला भिडणारी असल्यामुळे त्यांनी फार मोठा गोतावळा जमवला.
आणि या गोतावळ्याच्या माध्यमातून या कष्टकरी वर्गांच्या जीवनामध्ये आपल्याला कशी प्रगती साधता येईल हा विचार अण्णाभाऊंनी साठेंनी केला. आणि म्हणूनच मग अण्णाभाऊ साठेंचं साहित्य सातासमुद्रापलीकडे गेलं. परंतु ती एक साहित्यिक म्हणून नाहीत, तर अण्णाभाऊ साठेंनी एक समाज व्यक्तिमत्व, या समाजासाठी काय केलं पाहिजे, या समाजासाठी कोणत्या प्रेरणा दिल्या पाहिजेत, हे सुद्धा अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याच्या पानापानातनं दिसतं. आणि मग संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आली. आपण सगळे ग्वाही आहात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये तर शाहीर गव्हाणकर, अण्णाभाऊ साठे, शेख अमर शेख या त्रयींनी तर संबंध महाराष्ट्र हादरवून सोडला. संबंध महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र झाली पाहिजे ही भावना जनामनात त्यांनी रुजवली. आणि ह्या जडणघडणीमध्ये या थोर व्यक्तिमत्वाचं आवर्जून आपण उल्लेख केला पाहिजे. माननीय कलेक्टर महोदयांनी सांगितल्याप्रमाणे कुठलीही जयंती आपण साजरी करत असू, त्याचा उद्देश ह्या महापुरुषांनी जे जे काही सांगितलेलं आहे, ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करून त्यामध्ये कशी प्रगती करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. विशेष करून संबंध समाजासाठी अण्णाभाऊ साठेंनी लिखाण केलेलं आहे. परंतु आज मी त्याला मातंग महाराष्ट्रातला जो समाज आहे, जो आजही खूप मागासलेला आहे शिक्षणाच्या बाबतीत, नोकऱ्यांच्या बाबतीत, संधींच्या बाबतीत, तर ह्या समाजाला एक नवीन आत्मभान देण्याचं काम अण्णाभाऊ साठेंच्या रूपानं झालेलं आहे. आणि म्हणूनच सामाजिक न्याय विभागाचं, महाराष्ट्र शासनाचं कौतुक करावं तितकं कमी आहे की आज एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी मला इथे आपल्याला इथे बोलावून बोलण्याची संधी दिली, आपल्याशी हितगुज करण्याची संधी दिली. आणि ह्या माध्यमातनं या थोर व्यक्तिमत्वाच्या जीवनावर प्रकाश टाकण्याची संधी मला दिली. त्याबद्दल मी खरंच सामाजिक न्याय विभागाचं आदरणीय सिद्धार्थ गायकवाड सरांचा आभारी आहे. पुनश्च अण्णाभाऊ साठेंच्या ह्या जयंतीनिमित्त मी आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय लहू, जय अण्णा, जय भीम. शैक्षणिक आणि सामाजिक ऐतिहासिक मागासलेल्या कमिटीवर नेमलं त्यावेळेस मी 41 ठिकाणांना भेटी दिल्या. त्या भेटीत देत असताना पहिल्यांदा मी पुण्यावरून साताऱ्याला, सांगलीला गेलो, वाटेगावला गेलो. वाटेगावला अण्णाभाऊंचं घर पाहिलं. ते एका सामाजिक संस्थेनं त्यांना बांधून दिलं होतं. त्या ठिकाणी एक दिवस राहून अण्णाभाऊ कोणत्या शाळेत गेले, ते फक्त पहिल्याच वर्गात गेले, एकाच वर्गात गेले, दुसऱ्या वर्गात गेले नाहीत. त्या ठिकाणी मी गेलो आणि त्या ठिकाणचा सगळा हे करून त्यानंतर मी साताराला आलो. साताराला आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले त्या प्रतापसिंग हायस्कूलला मी रात्री 9-9:30ला गेलो. त्यावेळेस साताऱ्याचे SP माझे मित्र, ते सध्या इथं DIG आहेत, संदीप पाटील होते, त्यांनी रात्री 9 वाजता मला ती शाळा उघडायला लावली. आणि त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये बाबासाहेबांच्या वडिलांनी हस्ताक्षर केलेला आहे. TC घेताना नो ड्यूज म्हणून तिथं रामजी मालोजी आंबेडकर म्हणून त्यांनी सही केलेली आहे. त्यानंतर बाबासाहेब ज्या बंगल्यात राहत होते त्या बंगल्याला मी गेलो. भीमाबाईच्या स्मृतिस्थळ आहे, त्या स्मृतिस्थळालाही मी गेलो. आणि त्यानंतर मग मी मुंबईत जेव्हा आलो, जेव्हा अण्णाभाऊ ज्या ज्या ठिकाणी राहिलेत त्या त्या ठिकाणी मी गेलो. अण्णाभाऊ ज्या ठिकाणी त्यांचं निधन झालं त्याही ठिकाणी गेलो. आणि मला इतकं दुःख झालं हे सगळं पाहून की पहिला वर्ग शिकलेला माणूस, त्याचं हे लिखाण. आणि म्हणून मग माझी एक जाण झाली की नाही, अण्णाभाऊ साठेंना या देशाने भारतरत्न ही पदवी दिलीच पाहिजे. आणि त्यासाठी मी शासनाला सुद्धा लिहिलं की अण्णाभाऊंना भारतरत्न ही पदवी देऊन त्यांचा गुणगौरव केला पाहिजे. कारण अण्णाभाऊ किंवा त्यांचं जे लिखाण किंवा त्यांचे जे
जो माणूस कमी शिकलेला परदेशात जाऊन येतो, आपल्याला तर व्हिसाच मिळत नाही लवकर, व्हिसासाठीच आपल्याला किती दिवस झगडावं लागते. आणि अशा या अण्णाभाऊंनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाला भारत देशाने, पंतप्रधान मोदींनी त्यांना भारतरत्न ही पदवी द्यावी, एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. आजचा हा अण्णासाहेबाच्या जयंतीचा कार्यक्रम 102वा कार्यक्रम आहेत, म्हणजे शताब्दीहून दुसरं वर्ष आहेत. आणि या अनुषंगाने जिल्हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व प्रादेशिक उपायुक्त यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविला जात आहेत, त्याबद्दल त्यांचंसुद्धा अभिनंदन. विशेषत्वाने समाजातील आहेरे आणि नाहीरे याची जी दरी आहे आणि त्यातील शेवटला नाहीरेच्या लाईनमधला शेवटातला शेवटचं व्यक्तिमत्व, अशांच्या विकासासाठी किंवा उत्थानासाठी कार्य केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यांचा जो प्रवास सांगितला, आता अनेक मान्यवर इथे बोलून गेले, ते जवळजवळ फक्त 1.5 दिवस शाळेमध्ये गेले. आणि 1.5 दिवस शाळेमध्ये गेले असताना त्यांची लेखन सामुग्री जी आहे ती अचाट आहे. एखाद्या व्यक्तीला साहित्य विश्वातलं साहित्य अकादमी किंवा साहित्याचा जो काही सर्वोच्च पुरस्कार आहे, ज्ञानपीठ पुरस्कार, तो सुद्धा अपुरा पडेल एवढं मोठं त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे. आणि त्यांची जी लोकप्रियता आहे, आपण जर बघितलं, रशियासारख्या राष्ट्रामध्ये जिथे साम्यवाद किंवा कम्युनिझम होता, त्या तत्कालीन व्यवस्थेमध्ये जर कोणाची लोकप्रियता असेल तर पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान. त्याचप्रमाणे त्या काळातील चित्रपटातील व्यक्तिमत्व राज कपूर. आणि याच्या व्यतिरिक्त तिसरं असं व्यक्तिमत्व होतं रशियामध्ये जे लोकप्रिय होतं, जे कुठल्याही प्रकारचं इव्हेंट मॅनेजमेंट नसताना ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होतं. इतकी मोठी त्यांची लोकप्रियता साम्यवादी राष्ट्रामध्ये होती. म्हणजे त्यांचा जो लढा होता वर्गसंघर्षाविरुद्धचा लढा, आणि त्या काळची सोव्हिएत युनियन म्हणजे जो रशिया, तिथे अतिशय अभिप्रेत अशी व्यवस्था आणि त्यामुळे ते अतिशय तिथे लोकप्रिय होते. अतिशय कमी कालावधीचं त्यांचं कार्यकाळ आहेत. आणि या कमी कालावधीमध्ये जे काही शोषित वंचित आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सर्व ते प्रकारचे प्रयत्न केलेत. ते आत्मसात करणाऱ्यांची संख्या तशी कमी राहिलीत, म्हणून त्यांचा विचार स्वातंत्र्याचा किंवा वैचारिक जो काही पुरस्कार किंवा प्रचार प्रसिद्धी व्हायला पाहिजे ती अतिशय कमी प्रमाणात झालेली आहेत. या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित सर्व मान्यवर, बहुतांश संस्थाचालक, शाळांचे शिक्षक आहेत. त्यांना वाटत असेल की आम्हाला या सर्व शैक्षणिक कार्य सोडून इथे काय बोलावलं, पण असा मुद्दा असू शकतो की आयोजकांचा आणि आमचा सर्वांचा आणि शासनाचा, त्यांचे जे काही विचार आहेत, जो काही विद्यार्थी वंचित आहेत त्याला संधीची समानता मिळावी आणि त्याचा विकास व्हावा. आताच खरे सांगून गेले, ते माझ्याशी अनेकदा भेटले, जेव्हा त्यांनी सांगितले की जात पडताळणी दिली तेव्हा त्यांनी अतिशय पराकाष्ठेने जीवन जगून त्यांनी ते DIOमध्ये ॲडमिशन मिळाली आहेत. खरं तर त्यांचं या ठिकाणी मी अभिवादन करतो. आणि त्यांच्या याला बऱ्याच लोकांनी सहकार्य दिलं. बाबासाहेब देशमुख सहाय्यक आयुक्त यांच्यामुळे त्यांना आर्थिक जो काही असायला पाहिजे होतं सहाय्य, ते बँकेच्या माध्यमातून मिळालं. म्हणजे जो कोणी गरजू असेल त्याच्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. आपल्याकडे पण आपण ज्याला कोणाला मदत करताना प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये सर्वाधिक गरज कोणाला आहे ही आमची एक काळाची गरज आहे. आम्ही बरेच अधिकारी आहोत समाज कल्याणच्या अंतर्गत, किंवा आपणही सुद्धा एक सामाजिक जीवन जगताना आपण जी काही गरज करतो ती सर्वाधिक पहिले कोणाला देणे गरजेचं आहे याचा फक्त विचार करणे, एवढंच एक अभिप्रेत आहे. अण्णासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू शकतो आणि माझे 2 शब्द इथे समाप्त करतो. आयोजकांनी इथे बोलावलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. खरं तर आजचा दिवस अतिशय चांगला दिवस आहे, खूप चांगला दिवस आहे. आणि असेच चांगले दिवस आपल्या इथं बसलेले सगळे लोक जे आहेत, या सगळ्यांच्या जीवनामध्ये असे चांगले दिवस 2दाच येतात. एकदा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते, तो दिवस आपल्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय चांगला दिवस असतो. हे इथे बसलेले व्यासपीठावरचे माणसं हे नाकारू शकत नाहीत. आणि दुसरा कोणता दिवस असेल तर तो अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा दिवस. व्यासपीठावर बसलेले माझी चांगली माणसं, समोर बसलेले माझे सगळी चांगले माणसं, चांगल्या बंधू भगिनींनो, आज आपण एका चांगल्या वातावरणात चांगल्या महान साहित्यिकानं जे जे चांगलं लिहून ठेवलेलं आहे, खूप चांगलं लिहून ठेवलेलं आहे,
ते आपण जनतेपर्यंत, आपल्यापर्यंत, आपल्या मुलाबाळापर्यंत, आपल्या पिढीपर्यंत, आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत कसं जाईल या दृष्टीने हा प्रयत्न करतो. म्हणून आपण अण्णाभाऊ साठे यांची जयंती घेत असतो, हे लक्षात ठेवा. उगीच येऊन बसलेलो नाहीत आपण इथे. आपण आपला वेळ खर्च करून आपलं सगळं सोडून इथे उगीच येऊन बसलेलं आहे असं मला वाटत नाही. आपल्याला हे निश्चित वाटते की ज्या ज्या महामानवांनी मानवांच्या उत्क्रांतीसाठी, मानवांच्या विकासासाठी, मानवाच्या प्रगतीसाठी झिजून जीवाचं रान केलं, अशा माणसाचं स्मरण करावं आणि जो काही उपदेश त्यांनी आपल्याला दिला असेल, जो संदेश दिला असेल, त्याची पुनरावृत्ती करत करत आपलं मानवी जीवन कसं चांगलं करावं यासाठी आपण जयंतीनिमित्तानं येत असतो. हे अतिशय महत्त्वाचं असते. खरं म्हणजे तुम्हाला सांगतो की तुम्हाला कल्पनाच येऊ शकत नाही आपल्या डोक्यात, कधीच नाही. चिरागनगरच्या एका लहानच्या झोपडीमध्ये अतिशय काळाकुट्ट वर्णाचा गालव असलेले आणि असे खूप केस मानेवर रुळत असलेला माणूस, अंगात एक सदरा आणि कमरेला एक लेंगा, असा माणूस जेव्हा जगाचं साहित्य निर्माण करतो आणि त्याच्या परिचयासाठी जेव्हा लोक जातात किंवा आम्हाला अण्णाभाऊ साठे यांना भेटायचं आहे, आणि जेव्हा ते प्रत्यक्ष जाऊन बसतात तर त्यांना निश्चितच चक्करच आल्यासारखं वाटते की अरे बापरे, एवढं मोठं साहित्याचं लिखाण करणारा माणूस हा. एवढं आश्चर्य अण्णाभाऊ साठेंच्या जीवनात आहे बघा. आताच उल्लेख केला, चांगला उल्लेख केला की ते 1.5 दिवस शाळेत गेले म्हणून. मला वाटतं असं वाटतं की ते शाळा म्हणजे असं नॉमिनलच गेले होते, नाव टाकलेलं होतं, काही कोणी शिकवलं नाही आणि काही शिकले नाही, आणि त्यांनी शिकण्याचा प्रयत्न केला नाही आणि कोणी त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला नाही. याचं महत्त्वाचं कारण असं होतं की ज्या काळात अण्णाभाऊ साठे शाळेत गेले त्या शाळेची व्यवस्था कशी होती, हा प्रश्न इथे अतिशय महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. त्या काळात शाळा कशा शिकवल्या, कोणाच्या हाती सूत्र होती, कोण शाळा चालवत होते आणि कोणाला शिकवत होते आणि कोणाला शिकवू नये असं ज्यावेळेसचं वातावरण होतं त्या काळात अण्णाभाऊ साठे शाळेत गेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेचे हे कठीण दिवस भोगलेले आहेत हे तुम्हाला माहीत आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेबांनी सगळं हे अपमान पचवले आणि या प्रतिगाम्यांच्या शाळेतून जेव्हा ते बाहेर निघाले आणि पुरोगामी विचारांच्या शाळेत जेव्हा शिकले, त्यांच्या विद्यापीठात शिकलो, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, हे लक्षात घ्या. परंतु इथं तर प्रतिगाम्यांच्या शाळा होत्या त्या काळात, आणि ते कसे शिकू देणार अण्णाभाऊ साठेंना. अण्णाभाऊ साठेंनी ठरवलं हरकत नाही, नाही शिकलो तर नाही शिकलो, पण एक दिवस मी या देशामध्ये माझे विचार पेरल्याशिवाय राहणार नाही, ही प्रतिज्ञा त्यावेळेस केली होती. आणि कसे शिकले अण्णाभाऊ साठे. जो माणूस शाळेत गेला नाही तर ते 10-11 वर्षाचे असताना एक माणूस त्यांना एक जुन्या कपड्याचं वस्त्र डोक्यावर घेऊन त्यांच्यासोबत ते जायचे आणि कपडे लेलो करत असे ते फिरायचे. त्यावेळेस त्यांना दुकानावरच्या पाट्या दिसायच्या अशा, त्याच्यावर काहीतरी अक्षरं कोरलेली असायची बघा. तर ते अण्णाभाऊ साठेंना कुतूहल व्हायचं का या पाट्या कशा लावल्या. तर ते त्यांना म्हणायचे, काका या पाट्यावर काय लिहिलं आहे. तर तो त्यांना विचार, का तू शाळेत शिकला नाही. नाही मी शाळेत गेलोच नाही, मला माहीत नाही. बरं तुला शिकायची इच्छा आहे का. तर ते मला हो मला तर मला पाहिजे आहे सगळं शिक्षण. तर ते म्हणाले थांब मी एक एक अक्षर सांगत जाईल तुला. ते घरी जायचं आणि ते गिरवत राहायचं. अ असा असतो, ब असा असतो, क असा असतो, असं करत 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 त्यांना अक्षराची ओळख झाली. त्याच्यानंतर ते गिरणी कामगार झाले, गिरणी कामगारांच्या चळवळीत गेले आणि कम्युनिस्ट पार्टीच्या त्या चळवळीमध्ये चांगले चांगले ग्रंथ वाचायला त्यांना भेटले. आणि मग त्या प्रश्न असा आला की आता आपल्याला जर काही लिहायचं आहे तर जोडाक्षरं कसे लिहायची. कारण की जोडाक्षराशिवाय लिखाण पूर्णच होत नाही. मग त्यांनी पार्टीचे जे मेंबर होते त्यांचे सहकारी जे होते त्यांना ते विचारायचे की हे जोडाक्षर कसं. तुझ्या, मग झाला या, मग तो कसा असते. हे असं शिकत शिकत अण्णाभाऊ साठे लिखाण शिकले
आणि जेव्हा त्यांनी लेखणी आपली उचलली ती लेखणी कधी थांबलीच नाही. हे बघा, अण्णाभाऊ साठेंच्या लिखाणाबद्दल आपण खूप काही बोलत असतो. त्यांनी इतक्या कादंबऱ्या लिहिल्या, 69 ग्रंथ लिहिले. जो माणूस शाळेतच गेला नाही त्याने एवढं मोठं लिखाण कसं केलं वगैरे वगैरे आपण बोलत असतो. पण हे कसं केलं याचं लिखाण अण्णाभाऊ साठेनं 2च वाक्यात दिलेलं आहे. 2 वाक्य त्यांचे अतिशय महत्त्वाचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक स्लोगन आहेत ज्याच्यामुळे आपण घडलो, ते आचरणात आणले, त्यांच्यामुळे आपण शिकलो, सवरलो, सगळे झालो. पण अण्णाभाऊ साठेंना 2 वाक्य असे लिहिली आहे की ज्याच्यामुळे आपलं जीवन घडू शकते. ते कोणी सांगतच नाही, कोणी विचारात घेत नाही. पुष्कळ व्याख्यानं मी ऐकतो, अनेक लोकांची अण्णाभाऊ साठेंच्या बद्दलची भाषणं ऐकतो, पण ते 2 वाक्य कोणी सांगतच नाही. अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लिखाणात लिहून ठेवलेलं आहे की माणूस जगतो का आणि जगण्यासाठी धडपडतो का? सांगा काय उत्तर आहे आपल्याजवळ? का कशासाठी जगतो आपण आणि ह्या जगण्यासाठी आपण धडपड का करतो? आपण शाळेत जातो, पदव्या घेतो, पदव्या घेतल्यानंतर आपण मोठमोठे अधिकारी होतो, अधिकारी असल्यानंतर चांगले छान बंगले, गाड्या, हे सगळं आपण करत असतो. पण हे सगळं करत असताना आपल्या मनामध्ये हा विचार येतो का हे लक्षात घ्या की आपण जगतो का आणि जगण्यासाठी धडपडतो का? खूप मोठं तत्त्वज्ञान भरलं आहे या 2 शब्दामध्ये, खूप मोठं तत्त्वज्ञान भरलं आहे. आणि हे तत्त्वज्ञान मानवी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. हे अण्णाभाऊ साठेने सांगितलेलं आहे. त्याची उत्तरही त्यांनी दिलेली आहेत की माणूस जगतो का आणि जगण्यासाठी धडपडतो का, याचं उत्तरसुद्धा अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या समग्र साहित्यातून दिलेलं. आपण ते वाचलं पाहिजे. कोणासाठी निर्माण केलं? आपण इथं सगळे बसलेली माणसं, आपले प्रश्न सुटलेले आहेत, त्याच्यामुळे आपण तेवढी धडपड करत नाही, आरामात आपण धडपडत असतो. पण ज्या माणसांचे प्रश्न सुटलेलेच नाहीत, या व्यवस्थेनं सुटू दिले नाहीत, ज्या माणसांना अजूनही दाबून ठेवलेलं आहे, या देशामध्ये सामाजिक न्याय निर्माणच होऊ दिला नाही, अशा माणसांची मनोगतं, त्यांची चरित्र, त्यांचं बद्दलची मतं अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात मांडलेली आहेत. जगणं बघतो का आपण जवळ जाऊन? कधी बघतच नाही, आपल्याला जरूरतच नाही त्यांची. फक्त 15 ऑगस्ट आला की भारत देश स्वतंत्र रहे. काच्यासाठी रे? अशा शोषण्यासाठी, असे पिळवणूक करण्यासाठी. श्रीमंतांनी श्रीमंत व्हावं आणि गरिबांनी फक्त त्या चिखलामध्ये तुळ देत राहावं, यासाठी या देशाचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं होतं काय? याचा विचार कोण करणार आहे? कोणी करावं? कोणीच करत नाही आणि करण्याची जरूरत नाही. जो तो आपलं सगळं भलं पाहत असते. आणि हे मी ह्याच्यासाठी आवडून तुम्हाला सांगतो आहे की जो अण्णाभाऊ साठेंच्या सगळ्या ग्रंथांचा अतिशय बारकाईनं मार्मिकपणे विचार करतो, त्याच्या मनात मात्र हे प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. हे तुम्हाला आवर्जून सांगतो. एवढ्या प्रचंड ताकदीचं साहित्य अण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांचा माकडीचा माळा बघा, वैजयंता ही कादंबरी बघा, चित्रा ही कादंबरी बघा, आणि चिखलातील कमळ ही कादंबरी. तर बघ कशासाठी लिहिलं त्यांनी, सगळं कोणासाठी लिहिलेलं, कोणती लोक पुढे आली पाहिजे, कोणाला न्याय मिळाला पाहिजे आणि अन्यायाचा प्रतिकार कोणी करावा, हे सुद्धा अण्णाभाऊ साठे त्यांनी आपल्या सगळ्या साहित्यातून मांडून ठेवलेलं पहा. आणि आताच एक जण बोलून गेले वक्त्यात, मला आवडलं ते बोलताना, अतिशय चांगलं आवडलं की ते म्हणाले की अण्णाभाऊ साठेसारखा या देशामध्ये साहित्यिक नाही आहे, म्हणून त्यांना भारतरत्नही मिळालं पाहिजे. बरोबर, योग्य आहे, बिलकुल बरोबर आहे. मी एक प्रश्न नेहमी विचारत असतो जेव्हा जेव्हा माझं भाषण होतं तेव्हा की आमचे कुसुमाग्रज पु ल देशपांडे, काय तुमचे अनेक साहित्यिक आहेत, वसंत कानिटकर, पु वा भावे, अनेक पुष्कळ साहित्यिक या देशामध्ये झाले, गाजले, आचार्य अत्रेसारखे खूप लोक या आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजले, मोठे मोठे साहित्यिक सन्मान झाले, त्यांच्या नावाने अमुक झालं, त्यांना काय काय मिळाला, पदव्या खूप मिळाल्या. परंतु या साहित्यिकामधला एकही साहित्यिक असं मला दाखवा की ज्याने प्रचंड क्रांतिकारी शाहिरी केलेली आहे, ज्यांनी परिवर्तनाच्या कथा लिहिलेल्या आहेत, ज्याने विद्रोही कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, ज्यांनी रशिया जाऊन तिथलं क्रांतीनंतरचं जीवन पाहिलं आणि ते आपल्या प्रवास वर्णनामध्ये नमूद केलं की जर या देशाला घडवायचं असेल तर त्या रशियासारखं घडलं पाहिजे.
हे सगळं लिखाण करतात. स्फुट लेखन आहे त्यांचं. खूप खूप लिखाण केलेलं आहे अण्णाभाऊ साठे यांनी आणि ते मात्र प्रकाशित होतच नाही, कोणापर्यंत जाऊ देत नाही. याला जबाबदार या देशातली प्रतिगामी सरकार आहे. त्यांना माहीत आहे. आता तुम्हाला सांगतो, कम्युनिस्टांनी इथे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जयंतीचे कार्यक्रम साहित्य संमेलन घेणं सुरू केलं का? आणि ज्यावेळेस हे लढाई सुरू होती कामगाराची, तेव्हा कम्युनिस्ट पार्टी कुठं गेली होती? 69ला जेव्हा अण्णाभाऊ साठे गेले तेव्हा हे कम्युनिस्ट लोक कुठे झोपले होते का? तेव्हा त्यांचं साहित्य का प्रकाशित केलं नाही, का जनतेपर्यंत गेलं नाही, का वर्ग लढे त्यांनी केले नाही? आणि आता तो कम्युनिस्ट पार्टी तिथे आता नेस्तनाबद्दल झाली, कुठेच नाही, वाटत नाही, मार्क्सवादच दिसत नाही इथे. ते झालं. आता परवा इथे RSSचे संमेलन झालं, आमचे लोक खूप आले होते तिथे. त्यांनी अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन घेतलं. 18 आता आश्चर्यच म्हणा, आता 8वं आश्चर्य सांगितले यांनी आता बोरकर साहेबांनी. मला वाटलं हे आता 9वं आश्चर्य आहे की RSSवाले अण्णाभाऊ साठेंचं साहित्य संमेलन घेऊन आले. हे काय सुरू आहे या देशामध्ये? त्यांची समरसता ना आमची समता. ते समरसता सांगतात, जाती तशा ठेवा आणि समरस वा वा वा, व्हेरी गुड. बघ, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही मांडून ठेवलं आमच्यासमोर, ते असं फालतूच होतं का? और ते तर समतेचा पुरस्कार करतात. अण्णाभाऊ साठे समतेचा पुरस्कार करतात, महात्मा फुले समतेचा पुरस्कार करतात, आणि तुम्ही आम्हाला समरसता सांगता? समरस, जाती तशाच ठेवा, उच्चनीच भेदभाव तसाच ठेवा, आणि या देशात समरसता निर्माण करा. अण्णाभाऊ साठेंना जर कुठे द्यायचा असेल, पुरस्कार द्यायचा असेल, राष्ट्रीय थराचा पुरस्कार द्यायचा असेल, तो फक्त न फक्त एकच पुरस्कार अण्णाभाऊ साठेंच्या लायकीचा आणि पात्रतेचा आहे, तो म्हणजे भारतरत्न. हा पुरस्कार अण्णाभाऊ साठे यांना भेटलाच पाहिजे असं आपण इथं सगळ्यांनी ठरवूया, निश्चित करूया. थोडासा जास्त बोलून गेलो म्हणून थोडीशी क्षमाही मागतो, पण मला कधी कधी मी भावनेच्या ओघात मला राहवलं जात नाही. खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे या महाराष्ट्रात मांडल्या जात नाही, त्याची खंत माझ्या मनात असते, उरात असते, म्हणून मी हे सगळं मांडत असतो. जर काही चुकलं असेल तर क्षमा करावी. आणि गायकवाड साहेबांनी आवर्जून फोन करू मला इथे बोलावलं आणि तुम्ही या कार्यक्रमाला या, 2 शब्द सांगा असं ते बोलले. याबद्दल मी त्यांचे व्यक्तिशः आभार मानतो. आणि आमचा प्रादेशिक आयुक्त समाज कल्याण विभाग नागपूर या विभागाने सुद्धा हा चांगला कार्यक्रम, चांगला उपक्रम इथे राबवला आणि अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल एक चांगलं वातावरण निर्माण केलं, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. जय भीम, जय अण्णा. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित सर्व स्टेजवर बसलेले मान्यवर, या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त आदरणीय सिद्धार्थ गायकवाड साहेब, आमचे नागपूरचे बाबासाहेब देशमुख, या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज खरं म्हणजे 3 महापुरुषांच्या जयंत्या आहेत. एक तर ज्यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आणि तो मी मिळविणारच असं ब्रीदवाक्य ज्यांनी दिले होते असे लोकमान्य टिळक, त्यांचंसुद्धा आपल्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुसरं म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी आणि इंदिरा गांधी यांचे मातोश्री कमला नेहरू यांचं देखील आज जयंती आहे. आणि आज ज्यांनी संयुक्तिक महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मोठं योगदान ज्यांचं आहे, ज्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश दिला, असे अण्णाभाऊ साठे यांची देखील जयंती आहे. या तिघाही महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करतो. आणि आज खरं म्हणजे नागपूर शहरामध्ये भरघोस खूप सारे कार्यक्रम होते अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने, आणि म्हणून इथे यायला उशीर झाला. परंतु ज्या पद्धतीनं आजकाल या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत आणि जी गर्दी वाढत चालली आहे, तर मला असं वाटतं नवीन पिढीलाही थोडंसं वाटत आहे की अण्णाभाऊ साठे असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्या महापुरुषांनी त्या काळामध्ये जे काही कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याला समोर नेण्याची गरज आहे. आणि म्हणून ही दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. कारण ज्या पद्धतीचं राजकारण आपल्या देशामध्ये समाजकारण झालेलं आहे, मला माहिती आहे की या ठिकाणी बोलायला मर्यादा आहे, कारण हा पॉलिटिकल प्लॅटफॉर्म नाही आहे, पण तरीसुद्धा बाबासाहेबांचे विचार, त्यानंतर आलेलं दलित साहित्य, आंबेडकरी चळवळ, आणि नंतर कालांतराने ते सगळं संविधानाला धरून जे काही आपल्या देशामध्ये आहे, तर हे सगळं टिकवण्याची गरज आहे. या महापुरुषांचे विचार टिकवण्याची गरज आहे. नवीन पिढीला यांचं साहित्य, अण्णाभाऊंचं साहित्य त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. नेमका काय संदेश अण्णाभाऊंनी त्या काळामध्ये दिला होता,
कशा प्रकारचा समाज त्यांना अपेक्षित होता, हे जोपर्यंत नवीन पिढीला कळणार नाही तोपर्यंत हे सगळं काही थांबणार नाही. ज्या पद्धतीचं जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, पंथाच्या नावावर या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे त्या ठिकाणी मोर्चे निघतात आहे, आंदोलन करत आहे, आरक्षणाला विरोध होत आहे, तर कुठेतरी या ठिकाणी या समाजाला समोर नेण्याची गरज आहे. नाहीतर मग उशीर होऊन जाईल आणि मग आपली तरुण पिढी केवळ अशा प्रकारच्या वातावरणामध्ये वाहवत जाईल, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या झोळीमध्ये काही पडणार नाही. आणि म्हणून ही जर लोकशाही टिकवायची आहे, संविधान टिकवायचं आहे, महापुरुषांचे विचार टिकवायचे आहे, तर सर्वसामान्य लोकांना, शिक्षित लोकांनासुद्धा सोबत येण्याची गरज आहे. आणि नवीन पिढीला संस्कारित करून त्यांना अशा प्रकारच्या महापुरुषांचे विचार हे त्यांच्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे. मी पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठेंना त्रिवार अभिवादन करतो आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आणखीन त्याची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये पदवीधर मतदारसंघाचा आमदार या नात्याने अनेक विषयांमध्ये त्या ठिकाणी हाताळले. विधान परिषदमध्ये तशी बोलण्याची संधी जास्त मिळते विधानसभेच्या तुलनेमध्ये, आणि म्हणून अनेक विषय मी त्या ठिकाणी हाताळले. या ठिकाणी सामाजिक न्यायाच्या माध्यमातून मी आजही 2 कार्यक्रमांमध्ये मला काही अपंग व्यक्ती भेटले. आजही त्यांना चालण्याची त्यांची सोय नाही, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची सोय नाही. आणि म्हणून ओमप्रकाश देशमुख साहेब आपले जे अपंग याचे आयुक्त आहेत, त्यांना मी विनंती केली की आपण मला महाराष्ट्राचा संपूर्ण डेटा दिला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये जितके काही अपंग, हँडिकॅप किंवा दिव्यांग लोक असतील त्यांना नवीन पद्धतीचे आधुनिक त्यांना उपकरण, त्यांना आपलं जीवन कसं सुकर करता येईल. काही पायानी हँडिकॅप असतील तर त्यांना त्या इलेक्ट्रॉनिक्स त्या व्हीलचेअर दिल्या पाहिजे. आणि नाहीतर मग आपण नुसतेच बुलेट ट्रेनच्या गोष्टी करतो, मेट्रोच्या गोष्टी करतो, परंतु सर्वसामान्य माणसाला जगवता आलं पाहिजे. तर तशी मागणी मी त्या ठिकाणी केलेली आहे. तसं प्रश्न मी पावसाळी अधिवेशनात टाकला आहे. आता अधिवेशन केव्हा होईल हे काही आपल्या हातात नाही आहे, कारण अधिवेशन आता रमणनाथ साहेब आपले जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत ते आता परवा ठरवतील किंवा आणखीन 2-4 सिटिंग होतील, तेव्हा कळेल की अधिवेशन होणार आहे की नाही होणार आहे. महाविकास आघाडीचं होईल की शिंदे गटाचं होईल हे सांगणं कठीण आहे, पण जेव्हा केव्हा होईल अशा पद्धतीच्या मागण्या त्याची झाल्या पाहिजे. बार्टीसारख्या संस्थांना आणखीन त्यांना बलशाली करण्याची आवश्यकता आहे. जितके विद्यार्थी आपल्या त्या ठिकाणी आहेत तर त्यांना आणखीन त्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ होण्याची गरज आहे. आपल्या विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतकरू विद्यार्थी आहेत, ज्यांना चांगलं उच्च शिक्षण घेण्याची त्यांची तयारी आहे. अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी बार्टीसारख्या संस्था यापुढे सरसावल्या पाहिजे. आणि म्हणून त्याची व्याप्ती जोपर्यंत आपण वाढवणार नाही तोपर्यंत त्याचा फायदा त्यांना होणार नाही. मी अधिक वेळ घेणार नाही. पुन्हा एकदा मी या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंना त्रिवार आदरांजली व्यक्त करतो. या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम.